केडीएमसीमध्ये महायुतीची घोडदौड. 9 उमेदवार बिनविरोध. रवींद्र चव्हाणांपाठोपाठ श्रीकांत शिंदेंचा मास्टर स्ट्रोक. राज्यातील महापालिका निवडणुकांच्या अर्ज छाननीनंतर आता अर्ज मागे घेत राजकीय पक्षांकडून एकमेकांना धक्का दिला जातोय. भाजपाने कल्याण डोंबिवलीतून विजयाचा गुलाल उधळल्यानंतर आता केडीएमसी महापालिकेत भाजप शिवसेना युतीचे तब्बल 9 नगरसेवक विजयी झाले आहेत. त्यामुळे 122 संख्याबळ असलेल्या केडीएमसीमध्ये 9 उमेदवार बिनविरोध करत महायुतीने मोठी आघाडी घेतलेली असून भाजप समर्थकांचा जल्लोष पाहायला मिळतो आहे. भाजपाचे 5 आणि शिवसेना शिंदे गटाचे 4 उमेदवार बिनविरोध झाले आहेत, तर राज्यात भाजपाचे 8 आणि शिवसेना शिंदे गटाचे एकूण 5 उमेदवार बिनविरोध झाले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजप शिवसेना महायुतीने मतदानापूर्वीच घोडदौड सुरू केली आहे. कारण भाजपचे 5 आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध निवडले आहेत. त्यामुळे 122 सदस्य संख्या असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या 62 जागांपासून महायुती आता केवळ 53 जागा दूर आहे. मतदानापूर्वीच महायुतीने सत्तेच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे. आधी भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची रणनीती यशस्वी ठरल्याचं दिसून येत आहे. मात्र आता शिवसेनेचेही 4 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने खासदार श्रीकांत शिंदे यांची खेळी यशस्वी झाली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कल्याण.